एका पावसाने फाटलं विकासाचं फोलपट, पुढाऱ्यांच्या पार्टीत बुडालं चाळीसगाव। चाळीसगाव 27 जुलै 2025 चाळीसगावात एका दिवसाच्या जोरदार पावसाने शहराचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे। एरवी विकासाच्या गप्पा मारणाऱ्या आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्राची स्वप्न दाखवणाऱ्या नेत्यांच्या दाव्यांची पोलखोल झाली असून चाळीसगावचे वास्तव समोर आले आहे। आनंदवाडीसह अनेक परिसरातील सामान्यांच्या घरात पाणी शिरले नाही तर अक्षरशः तुफान घुसले। यामुळे कपड्यांपासून धान्यापर्यंत सर्व काही वाहून गेले। आनंदवाडीतील अनेकांच्या घरात तर साप घुसल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत। मात्र या आपत्कालीन परिस्थितीतही खासदार, आजी, माजी भावी आमदार आणि नगरसेवक गायब होते। आनंदवाडीतील नागरिक तर अक्षरशः रस्त्यावर उतरले होते। आनंदवाडीची गंभीर परिस्थिती, रोगराईचे सावट आणि नागरिकांचे हाल। आनंदवाडीतील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे। सर्वत्र पाणीच पाणी साचले आहे आणि त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। घरांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे। अशा स्थितीत नागरिक काय करतील हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे। त्यांचे जेवणाचे हाल होत आहेत। घरांची अवस्था वाईट झाली आहे। लहान मुलांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही। त्यामुळे आनंदवाडीतील रहिवाशांना आपल्या लहान मुलांना कुठे घेऊन जावे असा मोठा प्रश्न पडला आहे। सत्ता आणि सोयीच्या सुरक्षित कोशात गुरफटलेले पुढारी आणि अधिकारी आजही त्यांच्या स्वार्थाच्या पंखांखाली झुलताना दिसत आहेत। केवळ फोटोसाठी बांधलेले फेक स्मितहास्य यातच ते मशगूल आहेत। टक्केवारीचा पैसा आणि आर्थिक गणित जुळवण्यातच त्यांचा वेळ जात आहे। या गर्दीत सामान्य चाळीसगावकरांचा, विशेषतः आनंदवाडीतील रहिवाशांचा आक्रोश आणि त्यांची दुःख पूर्णपणे दुर्लक्षित केली जात आहेत। या पुढाऱ्यांना ठेकेदारांकडून मिळणाऱ्या टक्केवारीचे राजकारण चालवायचे आहे, तर अधिकाऱ्यांना अनुदान कुठून मिळेल याचे अर्थशास्त्र। सामान्य चाळीसगावकरांचे पाणी घरात शिरले आहे, ते फक्त पायांपर्यंत नाही तर त्यांच्या आत्म्यापर्यंत भिनले आहे। आनंदवाडीतील प्रत्येक घरात पाणी शिरल्याने नागरिक पुरते हवालदिल झाले आहेत, पण आलिशान बंगल्यात राहणाऱ्या या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना ही वेदना समजणार नाही। त्यांना सामान्यांच्या घरांची उंबरठी लहान वाटतात, कारण तिथं त्यांना सौजन्य मिळते, सौदे नाहीत। त्यामुळे अशा ठिकाणी जाणे त्यांना जड जाते। त्यांना वातानुकूलित राजकारण हवे आहे, जमिनीवरचे असंवेदनशील अस्तित्व नाही। या डाग असलेल्या पुढाऱ्यांचे कपडे पांढरे शुभ्रच राहतात, कारण ते पाण्यात उतरण्याचे धाडस करत नाहीत। त्यांना सामान्य चाळीसगावकरांच्या, आनंदवाडीतील रहिवाशांच्या अंगावर थेट निसर्गाचा तडाखा बसतो याची कल्पनाही नसते। पांढऱ्या शुभ्र पोशाखातील स्मित हास्य करणाऱ्या या नेत्यांनी शर्मेने मान झुकावयास हवी, कारण पाण्यात घरे बुडणारे सामान्य चाळीसगावकर आहेत, गुरेढोरे नाहीत। आनंदवाडी तर अक्षरशः पाण्याखाली गेली होती। या अंधारात आशेचा एकच किरण दिसत आहे, तो म्हणजे काही जिद्दी समाजसेवक आणि जागरूक नागरिक। सोशल मीडियावर ते निर्भीडपणे आपली भूमिका मांडत आहेत। आनंदवाडीतील परिस्थिती समोर आणण्यासाठीही त्यांचा मोठा वाटा आहे। अजूनही ते मैदानात उतरून प्रशासनाला जाब विचारत आहेत, थेट अधिकाऱ्यांच्या गाड्यांना अडवून विकासाच्या बुडबुड्यांचा फुगा फोडत आहेत। आता पूर्ण गळून गेलं, रात्री पूर्ण एवढं घरात आता भरलं ना आम्ही। हे आता आपण बघू शकतात की या महिलेने, या ताईने इथं घरांमध्ये पाणी होतंय बघा। त्या बाळाला जे आज वर टाकलेलं आहे, हे बघा, त्याला वर खाटीवर टाकलेलं आहे। एक संपूर्ण हे पाणी इथं घरात, या पाणी हे बघा, या ताईच्या घरात पूर्ण पाणी यांनी आता बाहेर टाकलेलं आहे। आणि त्या लहान बाळाला जे त्यांनी खाटीवर बघा, आता सुरक्षिततेसाठी एका खाटीवर पलंगावर टाकलेलं आहे। हो, लक्षात आला। ठीक आहे ताई, तुमचं नाव काय ताई? अर्चना पवार। हे केव्हापासून झालंय? काल का? हे त्यांच्या अंगणात असे दुर्गंधी, ही मोठ्या प्रमाणावर लहान मुलं